नमस्कार. मी किशोर गोरडे, शिल्प निर्देशक संदाता, शासकीय औद्योगिक संस्था राजूर, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. आज आपण मेटलायझिंग या टॉपिकवर बोलणार आहोत. आता मेटलायझिंग या टॉपिकमध्ये मेटलायझिंग म्हणजे काय असतं, मेटलायझिंग कशा प्रकारे केलं जातं, त्याचे प्रकार कोणते कोणते आहेत, त्याचे फायदे काय आहेत, त्याचा उपयोग कुठे कुठे होतो, हे सर्व गोष्टी या मेटलायझिंगमध्ये आपण बघणार आहे. तर आता सर्वप्रथम आपण मेटलायझिंग म्हणजे काय याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ. मेटलायझिंग ही एक अतिशय सामान्य धातूला कोटिंग करण्याची एक पद्धत आहे. धातूचा पृष्ठभाग गंज व इतर कारणास्तव खराब होतो, त्यास प्रतिकार करण्यासाठी मेटलायझिंग ही क्रिया केली जाते. मेटलायझिंग हे धातूच्या सरफेसवर कोटिंग करण्याचं एक तंत्र आहे. मेटलायझिंगमुळे या ठिकाणी धातूच्या सरफेसचं या ठिकाणी सुशोभीकरण व संरक्षण होतं. यामध्ये ज्या धातूचे कोटिंग करायचे आहे त्या धातूला या पद्धतीने वितळवले जाते व त्याची बेस मेटल म्हणजे जो जॉब आहे, जो आपला वर्कपीस आहे, याच्या सरफेसवर कोटिंग केलं जातं. हे एक सरळ साधी पद्धत आहे. जसं आपण पेंट करतो तर पेंट करण्यासारखीच प्रक्रिया आहे, परंतु या ठिकाणी फक्त पेंटऐवजी या ठिकाणी धातूचा एक लेअर, एक कोटिंग केलं जातं. अशा प्रकारची ही मेटलायझिंगची क्रिया आहे. आता ही मेटलायझिंगची क्रिया जी आहे ही करण्या अगोदर आपल्याला धातूचा पृष्ठभाग जो आहे, ज्याच्यावर आपल्याला स्प्रिंग करायचं आहे, ज्याच्यावर आपल्याला कोटिंग करायचं आहे, हा कोटिंग स्वच्छ करणं गरजेचं असतं. आता ज्या पृष्ठावर आपल्याला स्प्रिंग करायचं, कोटिंग करायचं आहे, तो पृष्ठभाग तेल, गंज, ऑक्साईड, इतर जी घाण असते ही स्वच्छ करून घ्यावं लागते. आता ही स्वच्छ करताना या ठिकाणी रासायनिक प्रक्रियेद्वारे किंवा मेकॅनिकल प्रक्रियेद्वारे म्हणजे यांत्रिक क्रिया करून या ठिकाणी आपण ती स्वच्छता करू शकतो. रासायनिकमध्ये पिकलिंग किंवा ॲसिडनं या ठिकाणी तो धातू स्वच्छ केला जातो. यांत्रिक क्रियेमध्ये फायलिंग आहे, ग्राइंडिंग आहे, ह्या ज्या वायर ब्रशने स्वच्छ करणे, पॉलिश पेपर आहे, ह्या ज्या यांत्रिक क्रिया आहे किंवा जर गोल पार्ट असेल, शाफ्ट असेल किंवा पाईप असेल, यावर लेथ मशीननासुद्धा या ठिकाणी तुम्ही त्याची फिनिशिंग करू शकतात. ह्या ठिकाणी फिनिशिंग करून घ्यायची. त्याचप्रमाणे ग्रीट ब्लास्टिंग सारखी प्रक्रियेनेसुद्धा या ठिकाणी तुम्ही तो पृष्ठभाग आहे हा स्वच्छ करून घेतला पाहिजे. तर अशा प्रकारचं मेटलायझिंगची क्रिया, ही जी कोटिंगची क्रिया आहे, ही करण्याच्या अगोदर तो धातूचा पृष्ठभाग या ठिकाणी स्वच्छ करून घेतला पाहिजे. आता त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी ह्या मेटलायझिंगचे जे प्रकार आहेत हे प्रकार या ठिकाणी बघायचे. तर याच्यामध्ये हे 4 प्रकारचं या ठिकाणी कोटिंग करण्याचे तंत्र आहे. तर पहिलं जे आहे इलेक्ट्रिक आर्क स्प्रिंग, दुसरं जे आहे फ्लेम स्प्रिंग, तिसरा जो प्रकार आहे प्लाझ्मा स्प्रिंग आणि चौथा जो प्रकार आहे ऑक्सी ॲसिलिन पावडर स्प्रिंग. हे 4 प्रकारचे कोटिंग करण्याचे तंत्र आहे. हे तंत्र आपण या ठिकाणी समजून घेऊ. प्रथम आपण या ठिकाणी जो पहिला जो प्रकार आहे इलेक्ट्रिक आर्क स्प्रिंग, याच्याबद्दल या ठिकाणी समजून घेऊ. तर आपण हा जो डायग्राम बघताय, हा डायग्राम आहे, ही जी फिगर आहे ही इलेक्ट्रिक आर्क स्प्रिंगची आहे. याच्यामध्ये आपण याचे पार्ट अगोदर समजून घेऊ. याच्यामध्ये हा DC पॉवर सप्लाय दिला जातो याला. तर या ठिकाणी पॉझिटिव्ह पोल दिसतोय, हा निगेटिव्ह पोल दिसतोय. या ठिकाणी वायर फीड सिस्टीम आहे. या ठिकाणी वायर आतमध्ये सोडण्यासाठी वायर फीड सिस्टीम आहे. वायर फीडर आहे. नंतर हा वायरसाठी गाईड आहे, वायर गाईड म्हणता याला. या ठिकाणून आतमध्ये कॉम्प्रेस एअर, दाबयुक्त हवा सोडण्यासाठी हा स्पेस आहे. या ठिकाणी हे दाखवलं इलेक्ट्रिक आर्क आहे, हा वर्कपीस आहे, ज्याच्यावर आपल्याला कोटिंग करायचं, हा वर्कपीस आहे.
या ठिकाणी कोटिंग झालेलं आहे. आता या ठिकाणी याच्यात मग सांगितल्याप्रमाणे DC पॉवर सोर्सचा या ठिकाणी याच्यामध्ये वापर केला जातो. 18 ते 35 व्होल्ट एवढं या ठिकाणी व्होल्टेज या ठिकाणी वापरलं जातं आणि जो करंट आहे हा या ठिकाणी 150 ते 800 ॲम्पियरच्या दरम्यान, म्हणजे आपल्याला कशा प्रकारची वायर आहे आणि किती टेम्परेचर पाहिजे याच्यानुसार आपला हा कमी जास्त करंट होऊ शकतो. याच्यामध्ये बघा एकसारख्या पुढे सरकणाऱ्या 2 वायरच्या टोकात, म्हणजे ह्या एकसारख्या सरकणाऱ्या 2 वायर, या वायर याच्या टोकामध्ये या ठिकाणी आर्क तयार होते, आर्क निर्माण होते आणि ह्या आर्क निर्माण झाल्यामुळे ही जी धातूची वायर आहे, ही धातूची, ज्या धातूचं आपल्याला कोटिंग करायचं आहे त्या धातूची ही तार आहे. ह्या वायर म्हणजे तार म्हणजे वायर, तर ह्या दोन्ही वायरचे टोकं या ठिकाणी स्पर्श होतात आणि त्या ठिकाणी आर्क तयार होते आणि त्या ठिकाणी धातू वितळला जातो. आता हा वितळलेला धातू जो आहे या ठिकाणी कॉम्प्रेस एअर ही दाबयुक्त हवा जी आहे हा वितळलेल्या धातूला पुढे स्प्रे करते. म्हणजे ह्या दाबयुक्त हवेचा दाब ह्या वितळलेल्या मटेरियलवर पडून हा स्प्रे केला जातो आणि हे जे कोटिंग आहे या ठिकाणी होतं. हा स्प्रे या ठिकाणी डिपॉझिट होतो आणि कोटिंगची क्रिया या ठिकाणी ह्या वर्कपीसवर हे लाल कलरमध्ये दिसते, ही कोटिंग झालेली क्रिया आपल्याला या ठिकाणी दिसते. या हवेचा जो दाब आहे हा 50 ते 75 लिटर पर मिनिट एवढ्या दाबाने या ठिकाणी LPM आपण म्हणतो त्याला, एवढ्या दाबाने या ठिकाणी हवा पाठवली जाते. तर अशा प्रकारची ची क्रिया होते. या ठिकाणी एकसारख्या पुढे सरकणाऱ्या 2 वायर आहे, हे पुन्हा बघा, आणि ह्या 2 वायरच्या टोकामध्ये आर्क तयार होते आणि ह्या आर्कच्या उष्णतेने ही वायर वितळली जाते. वितळलेल्या वायरला या दाबयुक्त हवेने, ही कॉम्प्रेस एअर जी आहे ह्या दाबयुक्त हवेनं याला वितळलेल्या धातूला पुढे स्प्रे केलं जातं, या ठिकाणी स्प्रे केलं जातं आणि या ठिकाणी हे जे स्प्रे झालेलं मटेरियल आहे हे आपल्या वर्कपीसवर डिपॉझिट होतं. अशा प्रकारे ही इलेक्ट्रिक आर्क स्प्रेइंगचं कोटिंगचं जे कार्य आहे अशा प्रकारचं चालतं. इलेक्ट्रिक आर्क स्प्रेइंगमध्ये जे तापमान आहे हे तापमान 4000 डिग्री सेल्सिअस एवढं या ठिकाणी तापमान तयार होतं. म्हणजे हे आर्कचं जे तापमान आहे ते 4000 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान असतं. याचा जो स्प्रे रेट आहे हा 10 ते 25 किलोग्राम प्रति तास एवढा हा स्प्रेचा रेट आहे याचा. याची पार्टिकल व्हॅलॉसिटी जी आहे ती 150 मीटर पर सेकंद एवढी या ठिकाणी याची पार्टिकल व्हॅलॉसिटी आहे. कोटिंग थिकनेस, याची जी कोटिंग थिकनेस आहे ही फेरस धातूसाठी म्हणजे लोहित धातूसाठी 0.1 ते 2.5 mm आणि अलोहित धातूसाठी म्हणजे नॉन फेरस मेटलसाठी 0.1 ते 5 mm एवढी या ठिकाणी याची कोटिंग थिकनेस आहे. याचा हार्डनेस जो आहे फेरस धातूसाठी 40 HRC व नॉन फेरससाठी 35 HRC आहे. या ठिकाणी पोरॅसिटीचं जे पर्सेंटेज आहे हे 3 ते 10% एवढं या ठिकाणी याच्यात पोरॅसिटीचं पर्सेंटेज आहे. आता या ठिकाणी बॉन्ड स्ट्रेंथ बघू आपण. त्याची बॉन्ड स्ट्रेंथ जी फेरस धातूसाठी 28 ते 41 मेगापिक्सल आहे आणि नॉन फेरससाठी 14 ते 48 मेगापिक्सल एवढी या ठिकाणी जी बॉन्ड स्ट्रेंथ आहे. पुढचा जो प्रकार आहे हा फ्लेम स्प्रेइंग. आता फ्लेम स्प्रेइंगमध्ये 2 प्रकार पडतात, एक वायर फ्लेम स्प्रेइंग आणि पावडर फ्लेम स्प्रेइंग. तर सुरुवातीला आपण या ठिकाणी वायर फ्लेम स्प्रेइंग जी आहे ही या ठिकाणी बघू. वायर फ्लेम स्प्रेइंगमध्ये या ठिकाणी आपण ही फिगर बघू शकता. याची रचना आपण अगोदर बघून घेऊ. ह्या साईडनं जे आहे हे नौजल आहे. या ठिकाणी ही कॉम्प्रेस एअर आहे, दाबयुक्त हवा या ठिकाणी सोडली जाते. या ठिकाणी ऑक्सिफ्युएल मिक्स. ऑक्सिफ्युएल मिक्स म्हणजे काय की ऑक्सिजन गॅस आणि या ठिकाणी फ्युएलमध्ये ॲस्टिलिन गॅस असेल, हायड्रोजन गॅस असेल, नॅचरल गॅस, प्रोपेन, हे जे जळाऊ गॅस आहे याच्याबरोबर ऑक्सिजनचं ऑक्सिजन आणि ह्या जळाऊ गॅस
याचं या ठिकाणी याच्यापासून ही फ्लेम तयार केली जाते. या ठिकाणी ही फ्लेम तयार, उष्णता तयार करण्यासाठी, फ्लेम तयार करण्यासाठी, त्याच्यामुळे हे ऑक्सिफ्युअल मिक्स या ठिकाणी वापरलं जातं. कॉम्प्रेस एअर आहे. या ठिकाणी हे वायर फीडर आहे. या वायर फीडरमार्फत ही वायर आपल्याला पुढं पुरवली जाते. तर ही धातूची वायर आहे. ज्या धातूचं कोटिंग करायचं आहे त्या धातूची ही वायर या ठिकाणी. हे नौजल आहे. या ठिकाणी हा जॉब, वर्कपीस आणि ही कोटिंग. आता याचं जे कार्य आहे हे बघा, ही एक सरळ साधी सोपी पद्धत आहे. स्प्रे करायचं ते मटेरियल आहे हे या ठिकाणी वायर आहे. वायर स्वरूपात स्प्रे करायचं मटेरियल आहे. आणि हे जे ऑक्सिफ्युअल मिक्स आहे, हे जे गॅस आहे, ह्या गॅसची फ्लेम हे वायरचं जे मेटल आहे हे वितळेल एवढ्या टेम्परेचरची फ्लेम तयार होईल. अशा दर्जाचा या ठिकाणी फ्युएल गॅस जो आहे हा या ठिकाणी आपण घेतला पाहिजे. तर याच्यामध्ये ही वायर फीडरमार्फत या ठिकाणी नौजलमध्ये येते. या ठिकाणी हा जो ऑक्सिफ्युएल आहे याची फ्लेम या ठिकाणी तयार होते. आता या फ्लेमच्या उष्णतेनं ही वायर जी आलेली ही वायर वितळली जाते, या ठिकाणी वितळली जाते. आणि वितळल्यानंतर हे वितळलेलं मेटल आहे हे कॉम्प्रेस एअर, जी दाबयुक्त हवा आहे, या दाबयुक्त हवेनं हे वितळलेलं मेटल पुढे या ठिकाणी जॉबवर स्प्रे केलं जातं आणि या ठिकाणी डिपॉझिट होतं. अशा प्रकारची ही वायर फ्लेम स्प्रेइंग मेथड आहे. त्याच्यामध्ये या कॉम्प्रेस एअरऐवजी जर ऑर्गॉन गॅस जर वापरला आपण तरी चालू शकतं. त्यामुळे चांगल्या प्रकारचं या ठिकाणी याचं संरक्षण, शिल्डिंग गॅस म्हणून यासुद्धा वापर होऊ शकतो. कॉम्प्रेस एअर वापरू शकता किंवा या ठिकाणी ऑर्गॉनसारखा गॅससुद्धा या ठिकाणी वापरू शकतात. अशा प्रकारचं हे वायर फ्लेम स्प्रेइंगचं कार्य चालतं. यानंतर पावडर फ्लेम स्प्रेइंग. फ्लेम स्प्रेइंगचा दुसरा जो प्रकार आहे पावडर फ्लेम स्प्रेइंग. याच्यामध्ये या फिगर जी दाखवली आकृती याच्यामध्ये बघा, या ठिकाणी पावडर या ठिकाणी या मार्गे पावडर येते. या ठिकाणी पावडरचं कंटेनर आहे. या ठिकाणी कॅरियर गॅस आहे. ऑक्सिफ्युएल गॅस या ठिकाणी येतो आहे. हे नौजल आहे, हा वर्कपीस, हे कोटिंग आणि हे स्प्रे आहे. आणि या ठिकाणी हे फ्लेम तयार झालेली आहे आणि त्याच्यापुढे हा जे स्प्रे झालेला आहे. आता बघा, ही वायर फ्लेम स्प्रेइंग प्रमाणेच आहे, फक्त याच्यात चेंज असा आहे की याच्यामध्ये वायरऐवजी पावडर वापरली गेली, धातूची पावडर वापरली गेली. आणि ही या ठिकाणी पावडर कंटेनर आहे. पावडर कंटेनरमधून ही जी पावडर आहे धातूची ती या ठिकाणी या नौजलमध्ये सोडली जाते आणि याला वाहून नेण्यासाठी कॅरियर गॅस वापरला जातो. आता कॅरियर गॅस म्हणजे या ठिकाणी नायट्रोजन, ऑर्गॉनसारखा गॅस असतो. याला कॅरियर गॅस आपण असं म्हणतो की हा कॅरियर गॅस काय करतो की ह्या फ्लेमचं संरक्षण पण करतो. या फ्लेमचं किंवा ह्या धातूचं या ठिकाणी संरक्षण, शिल्डिंग गॅस म्हणून सुद्धा वापर केला जातो. अधिक या पावडरला दाबाने या ठिकाणी या पावडरला पुढे लोटण्याचं काम करतो आणि स्प्रे पुढे लोटण्याचं काम करतो. हे वितळलेलं मटेरियल पुढे स्प्रे करण्याचं काम करतो. अशा प्रकारचा कॅरियर गॅस वाहून नेण्यासाठी हा गॅस वापरला जातो. आता बघा, याच्यामध्ये ऑक्सिफ्युअल मिक्स असतं. ऑक्सिफ्युअलमध्ये या ठिकाणी नॅचरल गॅस वापरू शकता, LPG वापरू शकता, हायड्रोजन वापरू शकता, ॲस्टिन वापरू शकता, जो जळाऊ गॅस आहे. पण असा प्रकारचा जळाऊ गॅस की त्याच्या फ्लेमचं टेम्परेचर या ठिकाणी या पावडरचं जे मटेरियल आहे हे वितळेल एवढं टेम्परेचर, एवढं तापमान तयार झालं पाहिजे. अशा प्रकारच्या ठिकाणी फ्युएल गॅस वापरायचा आहे. या फ्युएल गॅस आणि ऑक्सिजन गॅस या ठिकाणी याच्यापासून या ठिकाणी फ्लेम तयार होते. या ठिकाणी ह्या पावडरच्या कंटेनरमधून या नौजलमध्ये पावडर सोडली जाते. कॅरियर गॅसने ही जी पावडर आहे ही दाबाने पुढे लोटली जाते. या ठिकाणी फ्लेमच्या उष्णतेनं ही पावडर जी आहे ही पावडर वितळली जाते आणि ह्या कॅरियर गॅसचा पाठीमागून दाब असल्यामुळे हे वितळलेलं पावडरचं मिश्रण या ठिकाणी ह्या धातूवर स्प्रे केलं जातं आणि ह्या ठिकाणी ह्या वर्कपीसवर हे कोटिंग डिपॉझिट होतं. अशा प्रकारे
पावडर फ्लेम स्प्रेइंगचं कार्य चालतं. पावडर फ्लेम स्प्रेइंगचं जे टेम्परेचर आहे हे 3000 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर आहे या फ्लेमचं. याचा स्प्रे रेट जो आहे 2 ते 6 किलोग्रॅम प्रति आवर एवढा या ठिकाणी याचा स्प्रे रेट आहे. पार्टिकल व्हेलॉसिटी जी आहे ती 50 मीटर पर सेकंडपेक्षा जास्त आहे. कोटिंग थिकनेस जी आहे ती फेरससाठी 0.5 ते 2 mm, नॉन फेरससाठी 0.5 ते 5 mm एवढी या ठिकाणी कोटिंग थिकनेस आहे. हार्डनेस जो आहे फेरससाठी 35 HRC, नॉन फेरससाठी 20 HRC एवढा आहे. याच्या पोरॅसिटीचे जे पर्सेंटेज आहे हे 3 ते 10% एवढं पोरॅसिटीचे पर्सेंटेज आहे. बॉन्ड स्ट्रेंथ जे आहे हे फेरससाठी 14 ते 21 मेगापिक्सल आहे आणि नॉन फेरससाठी 7 ते 34 मेगापिक्सल एवढी या ठिकाणी याची बॉन्ड स्ट्रेंथ आहे. पुढचा प्रकार आहे तिसरा प्रकार जो आहे प्लाझ्मा स्प्रेइंग. आता प्लाझ्मा स्प्रेइंगची जी या ठिकाणी हा डायग्राम आहे या डायग्रामबद्दल बघू. या ठिकाणी पॉवर सोर्स आहे. हा DC पॉवर सोर्स या ठिकाणी पाहिजे असतो. हा जो लाल कलर दिसतो हा इलेक्ट्रोड आहे. हा टंगस्टनचा इलेक्ट्रोड असतो. या ठिकाणी प्लाझ्मा गॅस या ठिकाणी प्लाझ्मा गॅस पास होते. हे जे नौजल आहे हे गरम होऊ नये म्हणून या ठिकाणी कुलंट पाण्याची सोय केली असते. कुलंट म्हणून या ठिकाणी पाण्याची सोय केली असते जेणेकरून हे नौजल या ठिकाणी गरम होऊ नये. या ठिकाणी पावडर आहे. पावडरचा या ठिकाणी कंटेनर आहे. या कंटेनरमधून या ठिकाणी पावडर सोडली जाते. हे नौजल आहे. या ठिकाणी ही प्लाझ्मा आर्क आहे. हा वर्कपीस आहे. कोटिंग आहे. आता याचं कार्य कसं चालतं हे बघूया. याच्यामध्ये कोटिंगसाठी जे मटेरियल वापरलं जातं हे मेटल पावडर आहे या ठिकाणी आणि ह्या मेटल पावडरला दाब देण्यासाठी या ठिकाणी कॅरियर गॅस वापरला जातो. मगाशी आपण कॅरियर गॅस बघितला होता. नायट्रोजन आणि आर्गॉन या ठिकाणी वापरला जातो. याच्यामध्ये पॉवर सोर्समध्ये पॉझिटिव्ह पोल जो आहे हा नौझलला जोडलेला आहे आणि निगेटिव्ह पोल जो आहे हा टंगस्टन इलेक्ट्रॉड जोडलेला आहे. हा टंगस्टनचा इलेक्ट्रॉड आणि या ठिकाणी हे नौझल याच्यामध्ये आर्क तयार होते. बघा नौझल आणि या ठिकाणी टंगस्टन इलेक्ट्रॉड याच्यामध्ये आर्क तयार होते. या ठिकाणी या बाजूला प्लाझ्मा गॅस या ठिकाणी सोडला जातो. आता हा जो प्लाझ्मा गॅस आहे आर्गॉन, नायट्रोजन सारखे गॅस जे आहे हे प्लाझ्मा गॅस म्हणून या ठिकाणी वापरले जातात. हे प्लाझ्मा गॅस ह्या मार्गे या ठिकाणी आर्कमध्ये ही जी आर्क तयार होणे यामध्ये येतात आणि या ठिकाणी प्लाझ्मा तयार होतो. बघा टंगस्टनचे इलेक्ट्रॉड आणि नौजल याच्यामध्ये या ठिकाणी आर्क तयार होते आणि ह्या प्लाझ्मा गॅस इकडनं ह्या मार्गे पास झाल्यामुळे ह्या आर्कमुळे या ठिकाणी प्लाझ्मा तयार होतो आणि ह्या प्लाझ्माच्या उष्णतेनं या ठिकाणी हे जे पावडर कंटेनर आहे पावडर कंटेनर मार्फत आलेली प्लाझ्मा आर्कवर आलेली पावडर या ठिकाणी प्लाझ्माच्या सहाय्याने वितळली जाते. ही पावडर वाहून नेण्यासाठी या ठिकाणी कॅरियर गॅसचा वापर केला जातो. आता ह्या प्लाझ्मा सहाय्याने वितळलेली जी पावडर आहे ही प्लाझ्माच्या दाबानेच या ठिकाणी उच्च दाब प्लाझ्माचा जो उच्च दाब आहे यांनी या ठिकाणी स्प्रे केलं जातं आणि या ठिकाणी कोटिंग ह्या जॉबवर या वर्कपीसवर या ठिकाणी कोटिंग केलं जातं. या ठिकाणी डिपॉझिट होतं. हे जे स्प्रे झालेले मटेरियल आहे याच्यावर डिपॉझिट होतं. अशा प्रकारे याचं कार्य चालतं. आता प्लाझ्मा स्प्रेसाठी इनर्ट गॅस आणि उच्च तापमानमुळे या ठिकाणी जे कोटिंग केलेलं आहे कोटिंग याला चांगल्या प्रकारचे यांत्रिक गुणधर्म मिळतात. चांगल्या दर्जाचं होतं. याचं बॉन्डिंगसुद्धा चांगल्या दर्जा होतं. उत्कृष्ट तसं पाहिलं तर प्लाझ्मामध्ये इतर कोटिंगपेक्षा सर्वात चांगलं कोटिंग होण्याचं प्रमाण जे आहे हे प्लाझ्मा स्प्रेइंगमध्ये आहे. तर अशा प्रकारचं हे प्लाझ्मा स्प्रेइंगचं कार्य चालतं.
प्लाझ्मा स्प्रिंगमध्ये तापमान जे आहे ते 12,000 ते 16,000 डिग्री सेल्सिअस एवढं या ठिकाणी या प्लाझ्माचं तापमान तयार होतं. हा या ठिकाणी स्प्रे रेट जो आहे तो 2 ते 10 किलोग्राम प्रति तास एवढा या ठिकाणी याचा स्प्रे रेट आहे. पार्टिकल व्हेलॉसिटी जी आहे तर 450 मीटर पर सेकंदच्या पुढे एवढी याची पार्टिकल व्हेलॉसिटी आहे. कोटिंग थिकनेस आहे फेरससाठी आहे 0.4 ते 2.5 mm आणि नॉन फेरससाठी आहे 0.5 ते 5 mm. याचा हार्डनेस जो आहे हा फेरससाठी 40 HRC आहे आणि नॉन फेरससाठी 50 HRC आहे. याच्या पोरॅसिटीचं जे प्रमाण आहे ते 2 ते 5% एवढं पोरॅसिटीचं प्रमाण आहे. बॉन्ड स्ट्रेंथ जी आहे ती फेरस धातूसाठी 21 ते 34 मेगापिक्सल आहे आणि नॉन फेरससाठी 14 ते 48 मेगापिक्सल एवढी या ठिकाणी बॉन्ड स्ट्रेंथ आहे. अशा प्रकारे हे प्लाझ्मा स्प्रेइंगचं पूर्ण झालं. पुढचा जो चौथा प्रकार आहे तो ऑक्सी पावडर स्प्रेइंग. याच्यामध्ये 2 प्रकारचं पावडर स्प्रेइंग केलं जातं, कोल्ड फ्लेम स्प्रेइंग आणि हॉट फ्लेम स्प्रेइंग. कोल्ड फ्लेम स्प्रेइंगला आपण रोटेटिक असं म्हणतो आणि हॉट फ्लेम स्प्रेइंगला इटॉलॉय असं म्हणतो. आता ही जी ऑक्सी पावडर स्प्रेइंग जी प्रोसेस आहे ही या ठिकाणी आपण पावडर फ्लेम स्प्रेइंग प्रोसेसप्रमाणेच आहे. थोड्याफार तशाच प्रकारे साम्य आहे, तशाच प्रकारची गण असते. फक्त याच्यामध्ये जो फ्युएल गॅस आहे हा फ्युएल गॅस ॲस्टिलिंग गॅस वापरला जातो, ऑक्सिजन ॲस्टिल. आता या ठिकाणी या ठिकाणी कोल्ड फ्लेम स्प्रेइंग जी आहे ह्याच्यामध्ये जे स्प्रे करायचा धातू आहे ज्याच्यावर स्प्रे करायचं आहे त्याचं तापमान हे 150पेक्षा जास्त होणार नाही याची काळजी घेतली जाते. याच्यामध्ये जो धातू आहे ज्याच्यावर आपल्याला स्प्रे करायचा पृष्ठभाग आहे धातूचा तो 150 डिग्रीपेक्षा जास्त गरम होणार नाही याची काळजी घेतली. त्याच्यामुळे डिस्टॉर्शन येत नाही आणि ताणसुद्धा निर्माण केलं जातं. म्हणजे या ठिकाणी त्याचा जो पृष्ठभाग आहे हा गरम केला जात नाही, त्याच्यामुळे याला कोल्ड फ्लेम स्प्रेइंग म्हणतात. दुसरा जो हॉट फ्लेम स्प्रेइंग जे आहे याच्यात पहिला जो थर असतो हा कोल्ड फ्लेम स्प्रेइंगचा दिला जातो. त्याच्यानंतर त्या जॉबला गरम केलं जातं. म्हणजे बघा यात गरम केलं जात नाही, यात जॉबला गरम केलं जातं, रेड हॉट टेम्परेचरपर्यंत नेतात आणि नंतर या ठिकाणी दुसरा स्प्रे केला जातो, हॉट फ्लेम स्प्रेइंग त्याला असं म्हणतात. म्हणजे याच्यामध्ये दोन स्प्रे केले जातात. एक पहिला कोल्डचा केला जातो आणि नंतर जॉब रेड हॉट करून दुसरं स्प्रेइंग केलं जातं. त्याच्यामुळे काय होतं की याच्यात जे कोटिंग आहे याचं हे घर्षणाला विरोध करणार असतं. जनरली बाकीची जी क्रिया आहे ही सर्व या ठिकाणी पावडर फ्लेम स्प्रेइंगप्रमाणेच आहे. फक्त हॉट आणि कोल्ड. हॉटमध्ये या ठिकाणी जॉबला 150 डिग्रीपेक्षा जास्त गरम होऊ दिलं जात नाही कोल्डमध्ये, आणि हॉटमध्ये या ठिकाणी हॉटला पहिल्यांदा कोल्ड फ्लेम स्प्रेइंग केलं जातं आणि नंतर दुसरं जॉब रेड हॉट करतात आणि नंतर त्याच्यावर दुसरं स्प्रेइंग केलं जातं. अशा प्रकारच्या दोनमधला फरक आहे. तर याच्यामध्ये ह्याचं टेम्परेचर जे आहे हे 3200 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर असतं. ह्याची पार्टिकल व्हेलॉसिटी जी आहे 112 मीटर पर सेकंदपेक्षा जास्त असते. स्प्रे रेट आहे 0.27 ते 1.66 किलोग्राम प्रति आवर एवढा या ठिकाणी याचा स्प्रे रेट आहे. अशा प्रकारे हे चौथा जो प्रकार आहे ऑक्सी पावडर स्प्रेइंग. आता हे मेटलायझिंग जे आहे ह्या मेटलायझिंगचे काय काय फायदे आहेत. आपण या अगोदर सर्व 4 प्रकार बघितले मेटलायझिंगचे, धातूला कोटिंग करण्याचे. याचे फायदे काय काय आहेत हे या ठिकाणी बघायचं आपल्याला. पहिला आहे धातूचा पृष्ठभाग धातूचा पृष्ठभाग जो आहे हा गुळगुळीत म्हणजे असा मऊसूत होतो आणि घर्षणाला विरोध करणारा असतो. म्हणजे मेटलायझिंग केल्यामुळे धातूचा पृष्ठभाग गुळगुळीत होतोच, त्याचप्रमाणे तो घर्षणाला विरोध करणारा असतो. दुसरी गोष्ट या ठिकाणी बेस मेटल वितळत नाही. म्हणजे ज्याच्यावर कोटिंग करायचं आहे आपल्याला तो धातू वितळत नाही, त्याच्यामुळे डिस्टॉर्शन येण्याची शक्यता क्वचित असते. कोटिंग
आणि बेस मेटल एकजीव होतात. पुढचा फायदा जो आहे, झिजलेला भाग, झिजलेला म्हणजे घासून वगैरे झिजलेला जो भाग असतो हा भरून काढण्यासाठी ह्या प्रक्रियेचा आपण वापर करू शकतो. पेंटपेक्षा अधिक टिकाऊ, म्हणजे पेंटिंग करण्यापेक्षा, एखादा जॉब पेंटिंग करण्यापेक्षा जर मेटलायझिंगच्या क्रियेने जर त्याला कोटिंग केलं तर तो अधिक टिकाऊ असू शकतो आणि त्या मानाने खर्च कमी येतो आणि सहज करता येतं. अशा प्रकारे याचे फायदे आहेत. याचा वापर कुठं कुठं केला जातो बघा. ह्या मेटलायझिंगचा रेल्वे कारखाने जे आहेत त्या ठिकाणी, प्रिंटिंग कारखाने आहे पेंट करण्याचे, मशिनरी कारखाने आहेत, ॲटोमोबाईल सेक्टर आहे, घरगुती उपकरणे, घरगुती आता जे घरात वापरले येणारे उपकरणं आहेत, काही भांडे आहेत, यालासुद्धा या ठिकाणी मेटलायझिंग क्रिया केली जाते. विमान कारखाने आहेत, मेडिकल उपकरणं, मेडिकलमध्ये जे उपकरणं वापरले जातात त्यालासुद्धा या ठिकाणी मेटलायझिंग केलं जातं. मशीनचे पार्ट असतात त्यालासुद्धा या ठिकाणी मेटलायझिंग केलं जातं. अशा प्रकारचं आपण या ठिकाणी आज मेटलायझिंग या प्रकरणावर बोललो. मेटलायझिंगबद्दल समजून घेतलं, त्याचे प्रकार, त्या कशा प्रकारे त्याचं कार्य चालतं, त्याचे फायदे आणि त्याचे उपयोग हे सर्व या ठिकाणी समजून घेतलं. धन्यवाद.